1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील 2,27,00,000 लाडके बहिणींचे जून महिन्याच्या 24 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहत होतात। यासोबत तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसच्या पैशांची वाट सुद्धा पाहत होतात। परंतु लाडके बहिणींनो, अखेरा तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याचे, जुलै महिन्याच्या 25 हप्त्याचे आणि 3 गॅसच्या 2,500 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा लाडके बहिणींनो, अखेर तुमचे जून जुलैच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। परंतु लाडके बहिणींना आज एकाच दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे आजसाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। बघा लाडके बहिणींना, अख्खा जून महिना संपून गेलेला होता। आता जुलै महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। लवकरच आता ऑगस्ट महिना सुद्धा सुरू होणार आहे। तरी पण बहिणींना पैसे न मिळाल्यामुळे लाडके बहिणी आता प्रचंड नाराज झालेले आहेत। तर या लाडके बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता बघा लाडके बहिणींना, राज्यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 जमा झालेले आहेत। त्या लाडके बहिणी जुलै हप्त्याच्या 1,500 रुपयांची प्रतीक्षा करत आहेत। परंतु राज्यातील काही लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे सुद्धा आलेले नाहीत। त्यामुळे त्या लाडके बहिणी जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहत आहेत आणि काही लाडके बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत आहेत। तर बघा लाडके बहिणींना, आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 जमा झालेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जुलै महिन्याचे 1,500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत। आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून जून महिन्याचे 1,500 मिळालेले नव्हते त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500, जुलै महिन्याचे 1,500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील। तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु बहिणींना काही पैसे मिळालेले नव्हते। परंतु लाडके बहिणींनो, अखेर तुमच्या आता प्रतीक्षा संपत आहे। कारण निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर हे जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत, हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। आता बघा लाडके बहिणींनो, आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून जुलै हप्त्यासाठी आणि गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये काही जुन्या पात्रता आहेत तर काही नवीन पात्रता आहेत। मग या पात्रता कोणकोणत्या आहेत हे
तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना पहिले पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या बहिणींना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा झाले पाहिजे तर त्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची पैशांची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे. आता आपण वेळ न घालवता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशीचे 12 जिल्हे हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. परंतु जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज 10 बँकेमध्ये, उद्या 10 बँकेमध्ये आणि परवा दिवशी 10 बँकेमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत. तर आज ज्या 10 बँकेमध्ये जून जुलैचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जाणार आहेत, जमा होत आहेत तर ते आता आपण बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा सर्वात अगोदर आज पोस्ट बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे. दुसरी बँक SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक. तिसरी बँक बँक ऑफ इंडिया. चौथी बँक बँक ऑफ महाराष्ट्र. 5वी बँक या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक. 6वी बँक कोटक महिंद्रा बँक. तर बघा या 6 बँकेमध्ये आणि अजून 4 बँकेमध्ये आज पैसे जमा होणार आहेत. तर उर्वरित बँका आता आपण पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार नाहीत. मग या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. तर बघा पहिला प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. दुसरा प्रकार ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील किंवा ज्या बहिणींच्या घरातील सदस्य सध्याला सरकारी कर्मचारी बनलेले असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेले असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. यासोबत अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु आपल्याला बघायचं आहे की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून जुलैचे 3000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत तर ते आजचे जिल्हे, उद्याचे जिल्हे आणि परवाचे जिल्हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु हे जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले पाहिजेत, तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. आता हे पैसे तुम्हाला सोडण्यात येणार आहे, त्यामुळे बहिणींनो काळजी करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने
भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्यांचे पैसे मिळालेले नसतील, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना, राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यांचे पैसे मिळत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला लाडक्या बहिणींनो पुढील हप्त्यांचे पैसे मिळत चाललेले असतील आणि मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील किंवा अर्धवट मिळालेले नसतील किंवा मिळालेले नसतील, तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळतील आणि चालू हप्त्यांचे पैसे मिळत राहतील. आणि राज्यातील अशा पण काही बहिणी आहेत की त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत, परंतु चालू हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे काळजी करायची गरज भासणार नाही. हे पैसे आता तुम्हाला सोडले जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3,700 कोटींचा निधी अधिक 3,700 कोटींचा निधी असं टोटल मिळून 7,200 कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली होती. आता निधी डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा आता मिळणार आहे. तर बघा लाडकी बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 12 जिल्ह्यांची निवड, उद्या 12 जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांची निवड, तर असे 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जाणार होते. तर त्याची सुरुवात आजपासून होत आहे. खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तुम्हाला दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडके बहिणींनो, आजचे जिल्हे आपण पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, तुमचं बँक खाता SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, कॅनरा बँकेमध्ये असेल, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक, अशा कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आता यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण तुमच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून आता हे पैसे सोडले जात आहेत आणि तुम्हाला दिलासा मिळून जात आहे. तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर. पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर पुढचा जिल्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर, यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर
अहमदनगर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा, कोल्हापूर असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धाराशिव असेल, या साईडचा यवतमाळ जिल्हा असेल, तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता लवकरच पैसे जमा केले जाणार असून जून हप्ता सध्याच्या स्थितीला काही जिल्ह्यांमध्ये वाटप करणं सुरू आहे. लवकरच जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार आहे, कारण अख्खा जून महिना संपवून गेलेला आहे. आता जुलै महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे सोडले जातील. त्यामुळे बहिणींनो काळजी करायची गरज नाही.